बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। आले जवळ आले, घाबरू नको तू। तुझ्या जवळ आले ते अजिबात घाबरायचं नाही। जा जा त्याच्या पाशी जा, तुमच्या बाजूला आहे तो, बाजूला। रात्री परळी तालुक्यातील कडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रोडवर असलेल्या लिंगी नदीवरील एका पुलावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते। रात्री 11:30 ते 12च्या सुमारास मौजे दिग्रस तालुका परळी येथील अमर पोळ वय 25 वर्षे, राहुल पोळ वय 30 वर्षे तसेच पुणे येथील राहुल नवले या वय 23 वर्षे, विशाल बल्लाळ वय 23 वर्षे हे परळी येथील लग्न समारंभातून कोडगाव हुडा मार्गे डिग्रसकडे बलेनो कारने जात होते। रात्री अंधारात पुलावरील पुराचे पाण्याचा अंदाज न आल्याने व लाईटमध्ये पाणी न समजल्याने सदरील कार 4ही व्यक्तींसह पाण्यात वाहून गेली। काही जण पुरात झाडात अडकले होते। सदरील घटनेची माहिती कळताच महसूल व पोलीस प्रशासन तसेच दिग्रस व कोडगाव हुंडा पिंपरी येथील ग्रामस्थ यांनी तात्काळ धाव घेत रात्री 1 ते 4 वाजेपर्यंत तब्बल 3 तास अथक प्रयत्न करून नदीच्या पुरातील पाण्यात अडकलेल्या अमर पोळ या एका व्यक्तीस बाहेर काढण्यात यश आले। मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह व अंधार यामुळे इतर 3 जणांना काढण्याकरता पुढील मोहीम हाती घेता येऊ शकली नाही। त्यामुळे सकाळी 6 वाजता पुन्हा उजेडातच प्रशासन व गावकरी तसेच पोहणारे भोई समाजाची व्यक्ती यांनी बचाव कार्य सुरू करून त्यातील 2 व्यक्ती नामे राहुल पोळ व राहुल नवले यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे। परंतु 4थी व्यक्ती विशाल बल्लाळ ही अद्याप बेपत्ता असून त्याला शोधण्याचे काम पोहणारे भोई यांच्यामार्फत चालू आहे। नगरपालिकेची टीम अर्ध्या तासात घटनास्थळी शोध घेण्यासाठी दाखल होती। तसेच NDRFची टीम पुण्याहून रवाना झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सांगितले आहे। घटनेबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व पोलीस अधीक्षक नवनीत कावत या घटनेत लक्ष ठेवून असून आवश्यक मार्गदर्शन व मदत बचाव कार्य स्थानिक प्रशासनास करत आहेत, अशी माहिती व्यंकटेश मुंडे तहसीलदार परळी यांनी दिली आहे। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण, सिरसाळा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.